नमस्कार. न्यूज शाहीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. निवडणुकीसाठी नगर परिषदेमध्ये आपण आता मुरगुड या ठिकाणी आलो आहोत. अक्षरशः निवडणुकीच्या प्रचारासाठी फक्त काही तास उरले म्हणून काय हरकत नाही. 4 दिवस राहिलेत फक्त या निवडणुकीसाठी आणि रणधुमाळी जर पाहायला गेलं तर मुरगुडकर सकाळीपासून ते संध्याकाळपर्यंत अक्षरशः प्रचार करताना व्यस्त दिसत आहेत. दिग्विजय प्रवीणसिंह पाटील त्यांच्यासोबत आपण अधिक माहिती घेणार आहोत की भाजपचा अजेंडा काय राहणार आहे. कारण की बिहारमध्ये भाजपचा मोठा विजय पाहता भाजपची आता ताकद खूप वाढलेली आहे. मला वाटते की दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत विकासाचा जे अजेंडा भाजपचा राहिला आहे तो किती टक्के आता मुरगुड ग्रामीण भागात सुद्धा या भाजपने आपला विकासाचा अजेंडा नेहमी सुरळीत ठेवलेला आहे. आपण आता मुरगुड नगर परिषदेमध्ये आलो आहोत सध्या आणि आपल्यासोबत दिग्विजय पाटील हे आपल्यासोबत अधिक चर्चा करणार आहेत की त्यांचा पुढील मुरगुडमधील विकास कसा राहणार आहे किंवा विकासाचा अजेंडा कसा राहणार आहे. आपण त्याच्याशी अधिक चर्चा करणार आहोत. तुम्ही नाव तुमचं संपूर्ण? मी दिग्विजय प्रवीणसिंह पाटील. माझ्या आई नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत व भाजपच्या वतीनं आम्ही शिवसेनेबरोबर युती करून आम्ही आमचं संयुक्त असं पॅनल ह्या निवडणुकीसाठी उतरवलेलं आहे. माझे वडील प्रवीणसिंह पाटील दादा आणि संजय दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेना भाजप युतीच्या माध्यमातून पॅनलची उभारणी करून आम्ही ह्या निवडणुकीसाठी सामोरे जात आहोत. आणि ज्याप्रमाणे निवडणुका आल्या की जाहीरनामे आले, जो संकल्प आपण करतो लोकांच्यासाठीची जी कामं आपण करायची आहेत त्यासाठी ह्या निवडणुकीला सामोरं जावं लागतं. पुढच्या 5 वर्षामध्ये आपलं विजन काय असलं पाहिजे यावरती आम्ही चर्चा विनिमय करून प्रत्येकाचा सारांश घेऊन आम्ही काही मुद्दे काढले. त्याच्यावरती फायनलायझेशन करून आम्ही एक जाहीरनामा तयार केला की जो 5 वर्षामध्ये आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करायचाच या अनुषंगाने आम्ही या निवडणुकीमध्ये लोकांना आश्वस्त करत आहोत, विनंती करत आहोत. त्यांच्या घरोघरी जाऊन आम्ही त्यांना साथ घालत आहोत. आता त्या जाहीरनाम्यामधले मी 2 ते 3च मुद्दे आपल्याला ठळकपणे सांगेन, कारण की जर तो सांगायला गेला तर लेंदी प्रोसेस. बरोबर. ह्या माझ्या संकल्पना होत्या. पहिली म्हणजे आपल्या मुरगुडमध्ये आठवडी बाजार असतो आणि ग्रामीण भागातनं खेडोपाड्यातनं लोक एका दिवसासाठी आठवडी बाजारामध्ये येत असतात. त्यामध्ये येत असताना आपल्याला सुखसोयी असल्या पाहिजेत ही प्रत्येक नागरिकांची भावना असते. ज्या वेळेला तुम्ही बाजारामध्ये येता त्या बाजारपेठेमध्ये एवढं गर्दीचं म्हणजे लोकांची गर्दी असते की तिथं तुम्हाला स्वच्छतागृह म्हणा ह्या सगळ्या खाजगी गोष्टी अजून आपल्या ग्रामीण भागामध्ये अशा रूढी परंपरा आहेत की त्या गोष्टी सार्वजनिकरित्या बोलल्या जातात. परंतु हे तुमची आमची एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपली जबाबदारी असली पाहिजे की माझ्या माता भगिनींची कुठेतरी सोय झाली पाहिजे, त्यांचा कुठेही अडचण होणार नाही. ह्याच्यासाठी आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये आठवडी बाजारामध्ये आणि संपूर्ण आठवड्यामध्ये की एक स्वच्छतागृह आपण सुसज्जपणे आपण तिथं बांधलं पाहिजे की जेणेकरून एक समजा आपल्याला छोटं बाळ असतं, बाळाला भूक लागते, बरोबर, त्या ज्या काही त्यांच्या प्रयोजन आहेत त्या प्रयोजनासाठी एक सुसज्ज स्वच्छतागृह असेल, त्यांना थांबण्यासाठी काही रूम्स असतील असं नियोजन करणे. आणि दुसरा म्हणजे मेन भाग आपल्या महाराष्ट्रामध्ये मेट्रो सिटीजमध्ये सॅनिटरी पॅड्सचं डिस्पेन्सर म्हणजे आपण बघितलं असेल ते आपल्या इकडे पश्चिम महाराष्ट्र कुठे बघायला मिळालं. बरोबर. मी बेंगलोरला गेलो होतो त्यावेळेला मी तिथे ती संकल्पना बघितली होती. चेन्नईमध्ये आहे खाली चेन्नई म्हणजे जेवढ्या मेट्रो सिटीज आहेत तिथे ती संकल्पना राबवली आणि ती यशस्वी सुद्धा झाली. येणाऱ्या काळामध्ये आमच्याकडे जर मुरगुडच्या जनतेनं जर आम्हाला सत्ता दिली तर निश्चितपणानं पहिला प्रयोग आम्ही हा मुरगुडमध्ये केल्याशिवाय राहणार नाही. कारण की माझ्या मुरगुडमध्ये माझ्या विद्यार्थिनी भगिनी इथं कॉलेजसाठी येत असतात आणि त्यांच्या वैयक्तिक कामासाठी सुद्धा येत असतात. या अशा गोष्टींची म्हणजे आमच्याकडून आम्ही त्यांना एक भाऊ म्हणून भेट देत आहोत की बाबा तुम्हाला कुठेही अडचण होणार नाही याची आम्ही तरतूद करतो. आम्हाला असं कळालं की 70 कोटी काहीतरी मागील 5 वर्षांमध्ये मुरगुडचा विकास करण्यासाठी या ठिकाणी वापरत आहे. तर आता भाजपला केंद्रात आणि राज्यात दोन्ही सत्ता आहे आणि मुरगुडमध्ये सुद्धा सत्ता येण्याची दाट शक्यता या ठिकाणी तुम्ही वर्तवली जाते. तर सत्ता जर तुमची आली तर प्रामुख्याने मुरगुडमध्ये जे विकास खरोखरच राहिला आहे त्याचा तुम्ही कसा पाठपुरावा करणार? त्यामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब व एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण विकासाची घोडदौड कायमपणानं 10 वर्ष बघत आलो आहोत. त्याच धर्तीवरती आपण मुरगुडमध्ये उद्याच्या 5 वर्षामध्ये काय काम करणार ते आम्ही जाहीरनाम्यामध्ये मांडलेच आहे. परंतु एक ठळक मुद्दा मी आपल्याला मांडू इच्छितो की 2001 साली ज्यावेळी माझे वडील
प्रवीणसिंहजी पाटील थेट नगराध्यक्ष झाले, त्यावेळेला त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये सांडपाणीवरती प्रक्रिया करणारा एक प्रकल्प, पायलट प्रोजेक्ट आणला होता. पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा पहिलाच पायलट प्रोजेक्ट कार्यान्वित झाला आणि यशस्वी झाला त्यांच्या कारकिर्दीमध्ये. तो कालांतरानं आमची सत्ता गेली, परत त्याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही, त्याची दुरावस्था झाली काम नसल्यामुळे. बरोबर. पहिला आमचा अजेंडा असेल की उद्याच्या काळात आम्ही जर सत्तेवरती आलो तर ती योजना चालू करणे आणि ती सुसज्जपणे कार्यान्वित करून ती यशस्वीपणे चालू ठेवणे, हा आमचा पहिला प्रयत्न. तो श्री सुहासी देवी पाटील या ठिकाणी नगराध्यक्ष या ठिकाणी उमेदवारासाठी उभे आहेत. तर त्या स्वतः एक महिला आहेत. तर आता तुम्ही मगाशी म्हणलात की महिलांचा अनेक प्रॉब्लेम किंवा अनेक अडचणी या ठिकाणी मुरगुडमध्ये आहेत. तर एक महिलांसाठी आणखीन काय असा त्यांच्या मार्फत किंवा एक महिला म्हणून ते करण्याच्या इच्छा आहेत किंवा अनेक या मुरगुडच्या महिलांसाठी त्या काय करणार आहेत का, तर तुमच्या वचननाम्यात ते आहेत का? त्यानिमित्त मी आपल्याला एवढंच सांगेन की आपल्या माता भगिनी जशी माझी आई आहे, बाहेरून येणारी प्रत्येक महिला ही माझी माता, माझी भगिनीच आहे. त्यासाठी विचार करणे हे माझं कर्तव्य आहे. त्यांच्या सुखसोयी पाहणं, त्यांना कुठेही त्रास होणार नाही याची काळजी घेणं एक भाऊ म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून माझी ही प्रथम जबाबदारी असली पाहिजे, असं माझं मत आहे. त्यासाठी आता अलीकडच्या काळामध्ये चोऱ्या माऱ्या फार वाढले. बरोबर. महिलांचं सुरक्षिततेवरती किती टक्के विश्वास राहिला आहे, हे ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. त्यासाठी आपण एक म्हणजे माझ्या आईचं एक ते विजन राहिलेलं आहे कायम ते चर्चा चालू असली की काय म्हणायची, सुरक्षिततेचा कुठेतरी मुद्दा आपण सोडवला पाहिजे. मग तिच्या मनामध्ये किंवा आमच्या चर्चेमधनं, वरिष्ठांच्या बोलण्यातनं सुद्धा आलं की बाबा गावच्या दृष्टीनं, महिलांच्या दृष्टीनं जर आपल्याला सुरक्षितता जर अधिक बळकट करायची असेल तर आपल्याला CCTV कॅमेरा सुसज्जरित्या आपल्याला सिक्युरिटीच्या दृष्टीनं त्या योजना आपल्याला राबवावी लागते, तरच आपण इथं सेफली राहू शकतो, वावरू शकतो. खरं सांगायचं तर महाराष्ट्रामध्ये लहान मुलींच्यावर जे होणारे अत्याचार आहेत, महिलांच्यावर होणारे जे अत्याचार आहेत, ते आता आपल्यासोबत दिग्विजय पाटील यांनी जे त्यांच्या मातोश्रींचा जो आता जे त्याचा विजन जे सांगितलं, जे महिला सुरक्षेसाठी, ते खूप आणि खूप महत्त्वाचं आहे. कारण अक्षरशः रस्ते आणि गटर ह्या म्हणजे विकास नाही आहे, पण महिलांचा विकास, कारण मुरगुडमध्ये कॉलेज, शाळा ह्या भरपूर प्रमाणात असल्यामुळे महिलांचा देखील इकडे येणं जाणं खूप होतं. आणि आठवडी बाजार या ठिकाणी सुद्धा असल्यामुळे महिलांचं सुद्धा या ठिकाणी येणं जाणं खूप होतं. त्यामुळे त्यांच्या कुठेतरी सुरक्षिततेचा या ठिकाणी त्यांनी विचार ह्या विजनमध्ये त्यांनी केलेला दिसतोय. मला एक सांगायचं आहे की अक्षरशः विरोधकांनी सांगितले की काल बोलताना की जरी विरोधकांनी किती जरी हे केलं तरी जे तिजोरीचे किल्ले ते आमच्याकडे आहेत, त्यामुळे विकासाचं साधन हे आमच्याकडे प्रामुख्याने राहणार आहे. तर त्याबद्दल तुम्ही कसं बघताय? आता मी तुम्हाला एक पहिला मुद्दा सांगतो की रस्ते गटरच करणे म्हणजे काय विकास नाही. बरोबर. या पायाभूत सुविधा झाल्या, हे प्रशासनानं हे करणं ही त्यांची प्रथम जबाबदारी आहे. बरोबर. नाहीतर मी केलं, हे न केलं, ते न केलं, ह्याला काय अर्थ नाही. प्रशासनाची पहिली जबाबदारी रस्ते, गटर्स, पायाभूत सुविधा बळकट करणं ही त्यांची प्रथम जबाबदारी. ज्या वेळेला आम्ही सत्तेत येऊ त्यावेळी सुद्धा आमची प्राथमिक जबाबदारी तीच असणार आहे की बाबा पहिला रस्ते, गटर्स आणि पाण्याचा प्रश्न सोडवणं. उद्याच्या काळामध्ये उद्याच्या काळामध्ये आम्ही सत्तेवरती आल्याच्या नंतर तर लोकांचा अजून एक पहिला म्हणजे एवढा गंभीर प्रश्न झालेला आहे, तो म्हणजे मुबलक पाणी आणि स्वच्छ पाणी. आता तत्कालीन जे काही पदाधिकारी होते किंवा वरिष्ठ खुर्चीवरती बसलेले नगराध्यक्ष जे होते, त्यांनी एक पाणी स्कीमचा डांगोरा काहीतरी म्हणजे ह्या निवडणुकीच्या निमित्तानं सांगत आहेत किंवा पाणी योजना यशस्वी केली, पाणी योजना अशी केली, तशी केली. परंतु मी आपल्याला थेट सांगेन की त्या पाणी योजनेची प्रथम म्हणजे मंजुरी होती, जे टेक्निकल मंजुरी आपण म्हणतो, त्या सर्व मंजुऱ्या प्रवीणदादांच्या नेतृत्वाखाली 2014, 15 आणि 16च्या दरम्यान त्या प्राथमिक मंजुऱ्या मिळाल्या होत्या. कालांतरानं सत्ता गेल्याच्या नंतर ह्या मंडळींच्या हातामध्ये सत्ता आली, परंतु नगराध्यक्षांचा एकाधिकारशाहीपणा त्या सत्ता काळात चालल्या असल्यामुळं ही वैयक्तिकरित्या तिने ती योजना राबवली आणि ती अक्षरशः फेल गेलेली आहे. कारण की ती 7 का 8 कोटीची म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त त्या योजनेवरती खर्च झाला आणि एवढे पैसे खर्च करून ती योजना जर फेल जात असेल तर तुमचं आमचं दुर्दैव आहे ते.
आपलेच पैसे आहेत ते. बरोबर. योजनेच्या नावाखाली जर तुम्ही हा असा काळा धंदा करणार असाल तर तुम्हाला त्या खुर्चीवरती राहायचा काही अधिकार नाही. म्हणजे जे भाजप आणि शिवसेनाचे जे आता सध्याचे जे विरोधक आहेत ते संभाजित गाडगे असतील किंवा त्यांचे गट असेल किंवा हसन मुश्रीफ साहेब असतील यांनी एक विषय म्हणजे आपल्या मतदार मुरगुडमध्ये त्यांनी एक अजेंडा सांगितला होता की मुरगुडचा खरा जर विकास घडवायचा असेल तर आमच्यातच सत्ता द्या, आम्ही 100% या मुरगुडला कायापालट करतो. आमच्याकडे एक मुख्यमंत्री आणि आमच्याकडे अनुभव आहे आणि त्याचद्वारे आम्ही ह्या मुरगुडचा खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी त्यांचं ते काल स्टेटमेंट आम्ही ऐकलं. तर साहेब तुम्ही त्यांच्याकडे कसं बघता किंवा ते खरोखरच त्या पद्धतीने काम करायची वाटतं? आता हे बघा, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. विरोधकांनी काय म्हटलं ते माझ्यापेक्षा कितीतरी माझ्यापेक्षा मला वडील आहे आणि पदनिष्ठ आहेत, एका जबाबदारी पदावरती ती लोक बसलेले. मी बोलणं ते उचित होणार नाही, परंतु मी आपल्याला एवढंच सांगेन, वैचारिक राजकारणामध्ये वैचारिक मतभेद असावे पण मनभेद नसावे. वैचारिक लढाई असेल की तुम्ही लढू शकता, शारीरिक लढाई सुद्धा तुम्ही लढू शकता, परंतु एखाद्या घटकाला राजकारणातनंच उठवायचं, माझ्या विरोधात जातोय तुला दाखवतो म्हणून त्याला राजकारणात उठवायचा जो हा काय प्रकार या तालुक्यामध्ये चालू आहे तो निश्चितपणे निंदनीय आहे. कायमपणानं ज्या लोकांनी माझ्या आजोबांच्या पासून कैलासवासी आदरणीय विश्वनाथरावजी पाटील अण्णाजी यांच्या पासून ज्या लोकांनी आमच्याकडे पाठिंबा मागितला त्या लोकांना आम्ही पाठिंबा देत गेलो. कारण की माझ्या आजोबांच्या पासून माझ्या घराण्याची परंपरा अशी राहिलेली आहे की सहकार चळवळीमध्ये आपण काम करायचं, जनरल राजकारणामध्ये. ह्याच्या आधी संजय मंडलिक जे असतील यांनी स्वतः या ठिकाणी खिंड लढवली होती. आज भाजपची सुद्धा साथ या ठिकाणी मिळते. तर भाजप आणि शिवसेना या युतीचा अजेंडा राहिला की विकासाचं अनुसरण. तर मला वाटतं की ह्या तुमच्या मुरगुडमध्ये भाजप तुमच्यासोबत आल्यावरती किंवा संजय सिंह मंडलिक यांच्यासोबत आल्यानंतर थोडं काय या मतदारसंघात असं बदल होणार आहे? नाही, हे बघा, काही कालावधी आधी आम्ही प्रतिस्पर्धी होतो, म्हणजे आम्ही आमोरासमोर होतो, प्रदीर्घ काळ आम्ही संघर्ष केलेला. या मुरगुडनं मंडलिक आणि पाटलांचा संघर्ष बघितला, ह्या मुरगुडनं आमची मैत्री सुद्धा बघितलेली. आदरणीय संजय दादा असतील, आदरणीय प्रवीण दादा असतील, यांची मैत्री सर्वश्रुत आहे, ही जिल्ह्याला माहिती आहे. परंतु माझे आजोबा विश्वनाथरावजी पाटील अण्णाजी व कैलासवासी सदाशिवराव मंडलिक साहेब हे माझ्या आजोबांचे कार्यकर्ते. अण्णाजींचे मंडलिक साहेब हे अण्णाजींचे कार्यकर्ते होते. त्यातून आम्ही आजोबांनी त्यांना चाल दिली, कारण की त्यांनी, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, की सहकाराला धरूनच त्यांचं राजकारण होतं. जनरल राजकारणामध्ये आपण पडणार नाही म्हणून त्यांनी त्यांना पुढं चाल दिली आणि तसंच ते पुढं चालत आलं. मी आपल्याला एवढाच विश्वास देईन, आमच्या मुरगुड ह्या पंचक्रोशीला म्हणजे लोक आतुरतेनं वाट बघत होते की बाबा संजय दादा आणि प्रवीण दादा कधी एकत्र येतात आणि ती ह्या निवडणुकीच्या निमित्तानं अपेक्षित युती झाली. हो, अपेक्षित युती झाली आणि त्याला पक्षाच्या वतीनं मूर्त स्वरूप आलं. प्रवीण दादांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. बरोबर. त्यानिमित्त सेना भाजप जी जुनी युती होती, जी जुनी मैत्री होती, ती आता नावारूपाला आली. हे सर्वजण समाधानी होते आणि निश्चितपणानं आम्ही या निवडणुकीमध्ये विजयश्री अत्यंत जोमान खेचून आलो. यात तिळमात्र शंका कोणी बाळगायची गरज. काल नाथाजी पाटील जे जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा अध्यक्ष भाजपाचे आहेत त्यांनी सांगितलं की विजय हा आमचा नक्की आहे आणि ज्या दिवशी आमच्या मुरगुडमध्ये आमच्या युतीवरती गुलाल उधळला जाणार आहे त्यावेळी सत्कार करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या ठिकाणी सत्कारासाठी आणणार आहोत. त्याबद्दल काय बोलणं झालंय का तुमचं? नाही, निश्चित आदरणीय चंद्रकांत दादांनी सुद्धा तेच वक्तव्य केलं होतं परवाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमामध्ये आणि काल नाथाजी पाटील साहेबांनी सुद्धा ते वक्तव्य केलं. निश्चितपणे आदरणीय संजय दादा आणि आदरणीय प्रवीण दादांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली हे आपलं शिवसेना भाजप युतीचं पॅनेल निश्चितपणानं भरघोस मताने नव्हे तर प्रचंड मताने विजयी होणार आणि 21-0 केल्याशिवाय ही मुरगुडची जनता शांत बसणार नाही, एवढा विश्वास मी या निमित्तानं देतो. आणि आपल्या मुरगुडमध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही कालच निमंत्रण दिलेलं आहे संध्याकाळी की विजय मिरवणुकीला तुम्ही यायचं नाही. एक दिलखुलास अशी मुलाखत दिग्विजय पाटील यांच्यासोबत आपण निविषयाच्या माध्यमातून घेतलेली आहे. मुरगुडमधले खरा जर विकास जर घडायचा असेल किंवा विकास जर करायचा असेल तर शिवसेना भाजप या युतीला
मतदान करा किंवा त्यांना विजयी करा असं यांचं थेट आमच्या माध्यमातून बोललेलं आहेत. खऱ्या अर्थाने ह्या मुरगुडचा जर कायापालट करायचा असेल तर शिवसेना भाजप या ठिकाणी मोठा विकासाचा अजेंडा घेऊन या ठिकाणी उतरलेला आहे असंही ते आपल्या माध्यमातून बोललेले आहेत. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.